मागील भागामध्ये आपण बघितलं, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, आय लव्ह यू अंजू, आय रिअली रिअली लव्ह यू. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवून मागे झाला. आय लव्ह यू टू रुद्रांश, तीही त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. दोघेही समाधानपूर्वक हसले आणि लगेच एकमेकांच्या मिठीत बंदिस्त झाले. आता पुढे. खूप वेळ असाच गेला. दोघे अजूनही एकमेकांची उबदार मिठी अनुभवत होते. अंजू, मध्येच रुद्रांशने आवाज दिला. अंजूने डोळे बंद करूनच हुंकार भरला. तो हलकासा हसून म्हणाला, आजची रात्र अशीच घालवायची आहे का? अंजूने डोळे उघडले. तिनं त्याला घट्ट मिठी मारलेलं लक्षात येताच ती पटकन बाजूला झाली. रुद्रांश गालामध्ये हसला. तिनं लाजून खाली पाहिलं आणि त्याच्याकडे न बघता तशीच हातांशी खेळत उभी राहिली. बस, रुद्रांश अंजूसाठी चेअर मागे घेत म्हणाला. ती हलकीशी हसून त्यावर बसली. तो मग दुसरी चेअर घेऊन तिच्याजवळ बसला. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. मला खरंच वाटलं नव्हतं की, रुद्रांश बोलता बोलता थांबला. की? तो हसून म्हणाला. ती खांदे उडवत म्हणाली. तिनं कुतूहलानं विचारलं, की तू मला ओळखशील? त्यात अवघड काय आहे? सोप्पं तरी कुठे होतं? तू तू कसं ओळखलंस मला? त्यानं उत्सुकतेनं विचारलं. अंजू त्याच्या नजरेत बघत म्हणाली, तुमचे हे पाणीदार डोळे आहेत ना, जे माझ्या हृदयात खोलवर रुजले गेलेत. तुमचे हे डोळे बघूनच प्रेमात पडले होते मी तुमच्या. त्यामुळं ते पुरेसे होते तुमची ओळख पटवून द्यायला. रुद्रांश खाली बघून हलकंसं हसला. हसताय का असं? तिनं थोडंसं नाराजीत विचारलं. बघतोय की जी मुलगी इथं माझ्यावर प्रेम असल्याचं कबूल करतीये, त्याच मुलीनं इतर कुणाला तरी लग्नासाठी होकार दिला आहे. हे खरं प्रेम की खोटं समजावं मी? रुद्रांशनं मान वर करून विचारलं. त्याच्या नजरेत आता संशय होता. मनात लगेच भीती दाटून आली तिच्या. म्हणजे तुमच्यावरचं माझं प्रेम खोटं वाटतंय तुम्हाला? तिनं धडधडत्या छातीनं विचारलं. नाही म्हणजे? तो बोलता बोलता थांबला. ती आता त्याचा हात हातात घेत म्हणाली, माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे रुद्रांश. लग्नाला होकार देणारच नव्हते मी, पण सौरभनी जेव्हा मला तुमच्यात झालेल्या डिस्कशनबद्दल सांगितलं, तेव्हा वाटलं की तुम्ही माझे होऊ शकला नाहीत. तुम्हाला काहीच देऊ शकले नाही मी. निदान तुमची इच्छा तरी पूर्ण करून एक समाधान मिळवता येईल, आणि म्हणून हो बोलले मी. पण तुम्हाला तर... अंजूने त्याचा हात सोडून मान दुसरीकडे वळवली. तिचा भरून आलेला आवाज बघून त्याला कसंनुसत झालं. ती उठणार तेच रुद्रांशनं तिचा हात धरून तिला जवळ ओढलं. तिनं त्याच्याकडे न बघता हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. कोणत्याही क्षणी रडू कोसळणार होतं तिला. इकडे बघ, रुद्रांश तिला म्हणाला. ती तरी खालीच बघत होती. त्यानं तिची हनुवटी धरून चेहरावर केला. तिचे भरून आलेले डोळे बघून काळीज हेलावलं त्याचं. आय एम सॉरी, पण माझ्या नजरेत बघून सांग, तुला खरंच असं वाटतं का की माझा तुझ्या प्रेमावर विश्वास नाही? त्यानं तिच्या नजरेत बघत विचारलं. अंजूला त्याच्या नजरेत तिच्यावरचा विश्वास स्पष्टपणे दिसत होता. ती लगेच त्याला मिठी मारत म्हणाली, मग असं का म्हणालात तुम्ही? मस्करी पण कळत नाही का तुला? त्यानं तिच्या भोवती हात टाकून तिला जवळ घेत विचारलं. आता तुम्हीच समजवायचं त्यांना, ती त्याच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली. कुणाला? सौरभला. अंजू. काय? रुद्रांश. हेच की मी त्याच्यासोबत लग्न नाही करू शकत ते, ती पडलेल्या आवाजात म्हणाली. का? रुद्रांशनं तिला विचारलं. तशी ती बाजूला होत चमकून म्हणाली, का म्हणजे आता तुम्ही असल्यावर मी त्याच्यासोबत लग्न का करेन? असं कसं? लग्न तर तुला करावंच लागेल, रुद्रांश खांदे उडवत म्हणाला. अंजू आता आश्चर्यानं बघत होती त्याच्याकडे. अशी बघतीयस काय? घरचे इन्व्हॉल्व झालेत आता, त्यांना काय सांगायचं? त्यानं खूप मोठा प्रॉब्लेम असल्याच्या आविर्भावात विचारलं. काय सांगायचं म्हणजे? त्यांना पण कळायला नको का की तुम्ही जिवंत आहात? ते किती खुश होतील माहिती आहे. आई बाबा, पूर्वीताई, ते तर आनंदाने वेडे होतील. तानी तर किती मिस करते तुम्हाला, उड्याच मारेल तुम्हाला बघून. आणि सौरभ, ते पण खूप मिस करतात तुम्हाला, त्यांच्या नजरेत दिसतं ते. ती भरभर भरभर बोलत होती. नजरेत?
बोलण्यात वेगळाच उत्साह होता. वा, त्याची नजर पण वाचायला शिकलीस तू तर. रुद्रांश हाताची घडी घालून नाराजीत म्हणाला. अंजूला पुढे काय बोलावं ते सुचेना. तिनं हताशपणे सुस्कारा सोडला. थोडा वेळ थांबून ती शब्दावर जोर देत म्हणाली, तुम्ही मला काही माहीत नाही. तुम्ही घरी येणार आहात आणि आपल्या लग्नाची बोलणी करणार आहात. घरचे नाही म्हणणारच नाहीत. नाही, हे असं नाही होऊ शकत, तो ठामपणे म्हणाला. का? हे बघा, तुम्ही नाही सांगितलं तर मी सांगेन. तुम्ही वापस आलात तर सौरभ स्वतःच लग्नाला नकार देतील, तीही जोशात येत म्हणाली. ठीक आहे, सांग तू त्यांना. काहीही झालं तरी लग्न तर तुझं सौरभसोबतच होणार आहे, तो निर्विकारपणे म्हणाला. अंजू आता शॉक लागल्यासारखी बघत होती त्याला. तो थोडासा हसला आणि डोळे मिचकावत म्हणाला, तुझं लग्न जरी सौरभसोबत झालं तरी बायको तू माझीच होणार आहेस. काय काय म्हणालात तुम्ही? तुम्हाला वेड नाही ना लागले? त्यांच्याशी लग्न केल्यावर मी तुमची बायको होईल की त्यांची? अंजूनं विचित्र चेहरा करत रागामध्ये विचारलं. रुद्रांश आता मोठ्यानं हसायला लागला. पुन्हा हसताय तुम्ही? हे हसणं आधी बंद करा बरं तुम्ही, अंजू वैतागून म्हणाली. रुद्रांश हनुवटीला आधार देत तिच्याकडे बघत राहिला. तिचं चिडचिडं रूप अजूनच खुलून दिसत होतं. त्याची एकटक लागलेली नजर बघून तिच्या मनावर लगेच मोरपीस फिरायला सुरुवात झाली. तुम्ही असं बघू नका, ती नजर दुसरीकडे करत म्हणाली. मग कसं बघू? त्यानं विचारलं. मी अंजूनं त्याला एक लूक दिला आणि पुन्हा बाजूला बघितलं. तुझ्या अजूनही लक्षात आलं नाही का? त्यानं हळूच विचारलं. काय? अंजूनं काहीच न समजल्यासारखं विचारलं. रुद्रांशने हाताची घडी घालत हेतुपूर्वक पाहिलं. ती अजूनही प्रश्नार्थक नजरेनं बघत होती त्याच्याकडे. त्यानं त्याच्या पॉकेटमधून काहीतरी काढून टेबलवर ठेवलं. अंजूने पाहिलं तर ती लेन्सची डबी होती, जी तिनं सौरभच्या रूममध्ये पाहिली होती. ती आता विचारात पडली. अजूनही नाही समजलं का? त्यानं पुन्हा गालामध्ये हसत विचारलं तिला. म्हणजे तुम्हीच सौरभ? तुम्ही सौरभ बनून राहताय? तिनं धक्का लागल्यासारखं अडखळत विचारलं. रुद्रांश मानेनंच हो म्हणाला. नाही, तुम्ही मस्करी करू नका हा प्लीज, मी खूप सिरियस आहे, ती विश्वास न बसल्यासारखी म्हणाली. तो हसून म्हणाला, अगं खरंच, तू आमच्या घरी आलीस त्याच दिवशी माझा फोटो बघितलास आणि चक्कर येऊन पडलीस. मी तुम्हाला नंतर स्टेशनवर सोडायला आलो. तो आता घडलेलं सगळं सांगत होता तसे तिचे डोळे विस्फारत चालले होते. तरीच तिला त्याच्याबद्दल स्पेशल फील होत होतं तर. पण का? आणि मग सौरभ, त्याचं काय? तिनं गोंधळून विचारलं. जिथे माझ्या फ्रेमवर फुलांचा हार आहे तिथं त्याचा. रुद्रांश बोलता बोलता थांबला. थोडासा सिरियस झाला तो. अंजूनं त्याच्या हातावर हात ठेवला. थोडा वेळ शांततेत गेला. ठीक आहात ना तुम्ही? अंजूनं त्याच्या हातावर कुरवाळत विचारलं. तो तिच्याकडे बघत म्हणाला, हो ठीक आहे मी. जर तुम्ही इथे आहात म्हणजे त्या रात्री तुम्ही नाही तर सौरभ. पण मग तुम्ही सौरभ बनून का आणि कशासाठी? तिनं आश्चर्यानं विचारलं. रुद्रांश एक सुस्कारा सोडून समोर हरवत म्हणाला, ऑप्शन नव्हता दुसरा. माझ्यामुळे, माझ्या ड्युटीमुळे मी घरच्यांना अजून धोक्यामध्ये टाकू शकत नव्हतो. आधी बाबांवर हल्ला झाला आणि मग सौरभवर. मला अजून चान्स घ्यायचा नव्हता. त्या रात्री सौरभनंतर मलाही खूप मारहाण झाली होती. मी देखील त्याच्यासारखा. पण नशीब, सौरभनं तिथं येतानाच पोलिसांना पण फोन केला होता. मला काही होण्याच्या आतच पोलीस आले, पण ते गुंड पळून गेले. त्यावेळेस मी विचार केला की रुद्रांश म्हणून मी माझी ड्युटी करणं म्हणजे माझ्या घरच्यांसाठी एक मोठं संकट उभं करण्यासारखं आहे. पण जर मी तीच ड्युटी सौरभ बनून केली तर कुणाच्या नजरेतही येणार नाही आणि माझं कामही होत राहील. म्हणून मी सौरभचा रुद्रांश केला आणि रुद्रांशचा सौरभ. माझ्या घरून जे पुरावे चोरी झाले होते ती चोरी पण मीच घडवून आणली होती, कारण मला त्यांच्या हाती ते पुरावे लागून द्यायचे नव्हते. तो बोलायचं थांबला. तिनं त्याला विचारलं, मेमरी लॉस पण? हो, सौरभच्या प्रोफेशनल लाईफबद्दल, फ्रेंड्सबद्दल मला जास्त काही आयडिया नव्हती. त्यामुळं सौरभ बनून राहण्यात रिस्क होती.
कधीही पकडलो गेलो असतो. म्हणून मी मेमरी लॉसचं नाटक केलं. त्यामुळं मागील 1 वर्षात जे घडलं त्याबद्दल मला काही विचारण्यात आलंच नाही. तो खांदे उडवत म्हणाला. तुम्ही जरी हे घरच्यांसाठी केलं असलं तरी त्यांना किती त्रास झाला त्याचा. अजूनही ते इमोशनल होतात तुमच्या आठवणीमध्ये, ती गहिवरून म्हणाली. तो आता हताशपणे म्हणाला. अंजू, जर मी त्यांना खरं सांगितलं असतं तर ते आजवर सौरभची आठवण काढून रडत बसले असते. कुणाच्या तरी आठवणीत रडावंच लागणार होतं त्यांना, मी नाही तर सौरभ. वाईट खूप वाटतं. रोज रात्री झोपताना अपराध्यासारखं वाटतं. सगळ्यांना फसवतोय मी, पण मी हे सगळं त्यांच्यासाठीच करतोय आणि योग्य वेळ आली की मी त्यांना हे सांगेलही. पण तोपर्यंत मला हे नाटक सुरू ठेवणं गरजेचं आहे. त्यांना नाही तर मला तरी सांगायचं ना. इतके दिवस मी उगीच. मला का नाही सांगितलं? तिनं तोंड बारीक करत विचारलं. नजरेत हलकीशी नाराजी होती. तो तिचा हात हातात घेत म्हणाला. सांगितलं ना, मला रिस्क घ्यायची नव्हती. मी जरी सौरभ बनून राहत असलो तरी त्या माणसांना अजूनही डाऊट आहे माझ्यावर वॉच ठेवून आहेत ते लोक. त्यामुळे मला माझं काम पण नीट करता येत नाही. त्यात त्यांना थोडा जरी संशय आला तर घरचेच काय, पण तुझ्या जीवाला सुद्धा धोका असेल. त्यामुळे सांगत नव्हतो. पण नंतर असं वाटलं की मी तुझ्या भावनांशी खेळतोय. तू माझी आयुष्यभराची साथीदार होणार आहेस. त्यामुळं लग्नाआधी तुला हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून तुला टेकडीवर नेलं होतं मी. तेव्हा तुला हेच सत्य सांगणार होतो, पण नाही सांगता आलं. का? अंजू, ते कपल आठवतं तुला? रुद्रांश तिला आठवण करून देत म्हणाला. तीही आठवल्यासारखं करत म्हणाली. हो, ते तिथं आपल्यावर वॉच ठेवण्यासाठीच होते तिथे. त्यामुळेच मी तुला काही सांगू शकलो नाही. आणि तेच नाही तर आज तुझ्या बड्डेच्या दिवशी ते लोक तुला किडनॅप करण्याचा प्लॅन करत होते. तो चढल्या आवाजात म्हणाला. आता मला का? तिनं टेन्शनमध्ये येत विचारलं. सांगितलं ना, त्यांना डाऊट आहे माझ्यावर. तुझा वापर करणार होते ते सत्य जाणून घेण्यासाठी. पण त्यांनी किडनॅप करण्याआधीच मीच तुला किडनॅप केलं. ते लोक अजूनही हाच विचार करत असतील की त्यांच्याऐवजी तुला कुणी उचललं ते. रुद्रांश हसत म्हणाला. पण अंजूला आता अजूनच टेन्शन आलं. तिनं थोडंसं घाबरूनच आजूबाजूला बघत त्याला विचारलं. पण मग ते आपल्या मागे इथे? घाबरू नकोस तू, ते नाही आले आपल्या मागे. त्यांच्यावर वॉच ठेवणारी माझी माणसं आहेत ना, ते कळवतीलच आपल्याला. रुद्रांश अंजूच्या हातावर थोपटत म्हणाला. ती निश्चिंत झाली. तो मग आश्वासकपणे म्हणाला. जोपर्यंत मी आहे तुझ्या केसालाही धक्का लागू शकणार नाहीत ते लोक. विश्वास ठेव माझ्यावर. अंजू हसून म्हणाली. विश्वास आहे मला, आणि आता तर स्वतःपेक्षाही जास्तच. पण आता इथून पुढे काय? काय म्हणजे? रुद्रांशने न समजून विचारलं. आपलं लग्न, ती तोंड बारीक करत म्हणाली. आपलं लग्न होणारच की. तुझं लग्न सौरभसोबतच होणार, पण ते जगासाठी. रिअलमध्ये तू मिसेस रुद्रांश मोहिते पाटील बनणार आहेस, जे फक्त आपल्या दोघांना माहीत. तो एक डोळा मिचकावत म्हणाला. अंजूचा चेहरा आता लख्ख उजळला. मिसेस रुद्रांश मोहिते पाटील? किती छान वाटत होतं ते ऐकायलाच. लग्न झाल्यावर तर स्वर्गच भेटणार होता तिला. अंजूने हसून त्याला मिठी मारत म्हणाली. थँक्यू. तुम्ही जर मला हे सांगितलं नसतं तर खूप अवघड गेलं असतं माझ्यासाठी हे लग्न करणं. माझ्यासाठी पण, तो तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला. तुमच्यासाठी का? अंजू, तू जर मला सौरभ समजून माझ्याशी लग्न केलं असतंस तर अशी माझ्याजवळ कशी आली असतीस ना, आणि मग मला तुझा जादूमय स्पर्श. त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अंजू पटकन बाजूला झाली. तिचे डोळे विस्पारून बघत होती आता त्याच्याकडे. काही चुकीचं बोललो का मी? त्यानं गालामध्ये हसत विचारलं. अंजूची तर बोलतीच बंद झाली होती. पुढे काय बोलावं ते सुचेना. टपोऱ्या गाल्यांवर सरसर लाली कधीच चढून गेली होती. ती उठून जाणार तेच रुद्रांश तिचा हात पकडत म्हणाला. एवढी मेहनत करून तुला इतकं छान सरप्राईज दिलं मी, आणि तू काय करतेस? असं लांब पळणार का माझ्यापासून? अंजूनं तिरकी नजर करून पाहिलं त्याच्याकडे. त्याची मिश्किल नजर तिला छेडत होती आता. त्यानं हसतच एक भुवई उंचावली. तिचे हार्टबीट्स कमालीचे वाढले. तिनं लाजून एका हातात चेहरा लपवला.
मध्येच अंजूला त्या तिघींची आठवण झाली. ओ गॉड, ती टेन्शनमध्ये म्हणाली. काय झालं? त्यानंही काळजीनं विचारलं. तिकडे त्या तिघीजणी मला शोधत असतील. तुमच्यामुळे त्यांना विसरलेच मी. अंजू अजूनच टेन्शनमध्ये येत म्हणाली. रुद्रांश आता हसायला लागला. आता पुन्हा का हसताय? तिनं केविलवाना चेहरा करत विचारलं. तो हसणं थांबवत म्हणाला. झोपल्या असतील त्या कधीच. म्हणजे? तिनं चमकून विचारलं. रुद्रांश तिला माहिती देत म्हणाला. त्या नसत्या तर मी हे सरप्राईज अरेंज करू शकलो नसतो. शॉपिंगमध्ये खूप हेल्प केली मला त्यांनी. त्यांना माहीत होतं? तिनं विश्वास न बसल्यासारखं विचारलं. तो तिला धीर देत म्हणाला. त्यांनाच काय, घरी पण सगळ्यांना माहिती आहे. सो रिलॅक्स. आपण सकाळपर्यंत. नको, आपण आत्ताच घरी जाऊयात, अंजू पटकन म्हणाली. नजर दुसरीकडे केली. तो आता अजूनच हसला. तो मग म्हणाला. घाबरलीस की काय मला? की माझ्यावर विश्वास? तुमच्यावर विश्वास आहे बोलले ना मी. ती त्याच्याकडे बघून म्हणाली. त्यानं प्रश्नाखातर भुवई उडवली. ती मान हलवत काही नाही म्हणाली. आपल्याला घरी जायला काही हरकत नाही, पण पहाटेपर्यंत रोज घराबाहेर एक कार असते. आपल्याला एकत्र पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. त्यानं तिला खरी अडचण सांगितली. तिनं चिंताग्रस्त होत विचारलं. मग आता काय करायचं? सकाळी पोलीस येतील इथे तुझी सुटका करण्यासाठी, आणि सौरभ पण असेल त्यांच्यासोबत, जो तुला घरी ड्रॉप करेन. रुद्रांश हसत म्हणाला. अंजू आता कौतुकानं म्हणाली. किती हुशार आहात तुम्ही. उगीच नाही ते लोक तुमच्यावर संशय धरून आहेत. त्यांनाही तुमच्या या शातीर डोक्याची कल्पना असणार. मे बी. पण ते सोड. तुझं शेवटचं सरप्राईज बाकी आहे अजून. तो विषय बदलत म्हणाला. अजून एक सरप्राईज? तिनं खुश होऊन विचारलं. त्याने होकारार्थी मान हलवली. लग्नाआधीच तुम्ही मला इतके सरप्राईजेस देत आहात, लग्नानंतर तर मज्जा होणार आहे माझी. ती लाडात येऊन खुश होत म्हणाली. लग्नानंतर माझी मज्जा असणार आहे, कारण तू पण सरप्राईजेस देशील ना मला. तोही डोळे मिचकावून हसत म्हणाला. का नाही, देईन मी तुम्हाला सरप्राईजेस. अंजू पटकन बोलून गेली. रुद्रांश खट्याळपणे हसला. तसं अंजूला कळलं की तो काय म्हणाला ते. झालं. ती परत लाल गुलाबी झाली. तिला आता त्याच्याकडे बघवेना. तिची अवस्था बघून रुद्रांश म्हणाला. एवढी पण लाजू नकोस की मी. काय आहे सरप्राईज? जाऊयात आपण, अंजू त्याच्याकडे न बघताच म्हणाली. तो हसून उठत म्हणाला. चल. तो पुढे गेला. अंजूने लाजून स्वतःच्या डोक्यावर हलकंच मारून घेतलं आणि उठून त्याच्या मागे गेली. दोघेही एका रूममध्ये आले. रुद्रांशने लाईट लावून तिच्याकडे बघत बाजूला इशारा केला. तीही त्या दिशेला बघितलं तशी ती खूप खुश झाली. तिथं एका मोठ्या स्क्रीनवर काही मूव्हीजचे पोस्टर्स होते. मूव्ही डेट? तिनं पुढे जात विचारलं. स्क्रीनवर बघते तर तिच्या आवडत्या मूव्हीज होत्या सगळ्या. तुझ्या रूममेट्सनी सांगितलं मला. तुला जो हवा तो मूव्ही पाहूयात आपण आज. तो दरवाजा लावत म्हणाला. सगळ्याच फेवरेट आहेत माझ्या. ती हनुवटीचा आधार घेत म्हणाली. सगळ्या नाही ना पाहू शकत. त्यासाठी 2 दिवस इथेच राहावं लागेल आपल्याला. म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही. तू बघ काय करायचं ते. रुद्रांश हसत म्हणाला आणि सोफ्यावर बसला. अंजूने त्याच्याकडे बारीक नजर करून बघितलं. ती मग एक मूव्ही लावत म्हणाली. मी खूप दिवस झाले प्रिन्स ऑफ पर्शिया नाही पाहिली. बघूयात आपण. मला वाटलं एखादी रोमॅन्टिक मूव्ही लावशील तू. रुद्रांश तोंड पाडून म्हणाला. अंजू हसली आणि सोफ्यावर बसत म्हणाली. आवडेल तुम्हाला, बघा तुम्ही. रुद्रांशने मग तिला पॉपकॉर्न दिले. दोघेही मूव्ही पाहू लागले. रुद्रांशला पण मूव्ही आवडलेली होती. दोघेही एकमेकांशी बोलत मूव्ही एन्जॉय करत होते. मध्येच अंजू त्याला म्हणाली. बाथरूम कुठे आहे? तिथे बाजूलाच. तो हात करत म्हणाला. थँक्यू. अंजू पटकन उठत म्हणाली आणि पटापट गेली. 1-2 मिनिट गेले आणि हिरो हिरोईनचा दास्तान तमिनाचा किसिंग सीन आला. रुद्रांशच्या आता लक्षात आलं की अंजू का उठून गेली ते. तुमची होणारी बायको पण काही कमी हुशार नाही आहे मिस्टर मोहिते. रुद्रांश स्वतःशीच बोलून हसला. इकडे अंजू बाथरूममध्ये आली आणि डोक्यावर मारून घेतलं. ती स्वतःशीच लाजली. ती मग नॉर्मल होत बाहेर येऊन बसली. रुद्रांशने तिच्याकडे बघितलं पण ती पुढेच बघत होती.
रुद्रांशने पुढं पाहिलं तसं तिने तिरकी नजर करून पाहिलं त्याच्याकडे. मनात उगीचच मोर नाचत होते. आता खूप इमोशनल सीन चाललेला होता. दास्तान तमिन्नाला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती स्वतःच त्याला हात सोड बोलत होती आणि दास्तान इमोशनल होत नाही बोलत होता. शेवटी तमिन्ना दास्तानचा हात सोडणार तेच रुद्रांशने मूवी बंद केला. अहो काय, शेवट राहिलाय फक्त, एक्सायटेड होऊन बघत असलेली अंजू म्हणाली. हा असा? तुला हॅप्पी एंडिंग असणारा मूव्ही नाही लावता आला का? मला नाही पाहायचा, रुद्रांश उठत म्हणाला. अंजूने पटकन पुढे जाऊन त्याचा हात पकडला आणि त्याच्यासमोर गेली. रुद्रांश थोडासा भावूक झाला होता. तो तिचा हात हातातच घेत म्हणाला, मी नाही पाहू शकत हे. हिरोला जर हिरोईन मिळणारच नसेल तर. अंजू हलकंसं हसून म्हणाली, तुम्हाला शोभत नाही आहे बिहेवियर. एक IPS ऑफिसर आहात तुम्ही. म्हणून काय झालं, आम्हाला फिलिंग्स नसतात का? त्यानं भुवया उंचावत विचारलं. ती मग सिरियस होत म्हणाली, तसं नाही हो, ही मूव्ही माझ्याशी रिलेटेड आहे माहिती आहे. कसं? त्यानं उत्सुक होत विचारलं. अंजूने त्याचा हात धरून त्याला सोफ्यावर बसवलं आणि मग त्याला म्हणाली, या मूव्हीमध्ये राजकुमार दास्तानसोबत जे घडतंय ना, ते माझ्यासोबत घडले. तुम्हाला गमावलं होतं मी, पण तुम्ही पुन्हा आलात माझ्या आयुष्यात. मी विचार देखील केला नव्हता की असं काही होईल. माझ्यासाठी तर हा एक चमत्कारच आहे. त्याच्यासोबत पण पुढे जाऊन तेच होणार आहे, बघा तुम्हीच. तिनं पुन्हा मूव्ही लावला. तमिन्ना जशी खाली पडली तसा रुद्रांशने अंजूचा हात पकडला. ती आता त्याच्या शेजारी सरकली आणि त्याचा हात पकडून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. मूव्हीमध्ये दास्तानला फायनली तमिन्ना मिळाली. रुद्रांश खुश होऊन म्हणाला, किती ताकद असते ना प्रेमामध्ये. तमिन्नाला काहीही आठवत नव्हतं, पण तरी तिला दास्तानबद्दल फील होत होतं. वेळ मागे गेली पण त्यांच्यातलं ते प्रेम मिटलं नाही गेलं. मला खरंच ही मूव्ही. रुद्रांश बोलता बोलता थांबला, कारण अंजू त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपी गेली होती. तो हसला. त्यानं रिमोट घेऊन मूव्ही बंद केला. तो तसाच त्याचे पाय सरळ करत बसला. त्यानं डोकं मागे टेकवून अंजूकडे बघितलं. खूप गोड दिसतीयस झोपेत. थोडेच दिवस, मग रोज हाच चेहरा बघून झोपेन मी. आय एम सो लकी टू हॅव यू. आय लव्ह यू. तो तिचा चेहरा निरखत म्हणाला. त्यानं पुढे झुकून तिच्या डोक्यावर ओठ टेकवले. मागे डोकं टेकवल्यावर थोड्या वेळेतच तीही झोपेच्या अधीन होऊन गेला. अंजूने हळूच एक डोळा उघडून बघितलं. रुद्रांश झोपलेला होता. ती त्याच्याकडे बघत हळूच म्हणाली, आय एम लकीयर टू हॅव यू मिस्टर मोहिते. आय लव्ह यू टू. तिनं मग त्याच्या हाताला घट्ट पकडून डोळे बंद केले. सकाळी सकाळी रुद्रांशचा मोबाईल वाजला. त्यानं पटकन तो कट करत अंजूकडे बघितलं. ती त्याला पकडूनच झोपलेली होती. तो कॉल करून हळूच म्हणाला आणि मग तसाच अंजूकडे बघत बसला. अंजूला जाग आली. तोंडावर हात ठेवून आळस देत तिनं डोळे उघडले. गुड मॉर्निंग, रुद्रांश म्हणाला तसं तिनं त्याच्याकडे पाहिलं. गुड मॉर्निंग, ती हसत म्हणाली. चलायचं? रुद्रांश. कुठे? अंजू. घरी नाही जायचं का? रुद्रांश. खरं सांगू? अंजू डोळे बारीक करत म्हणाली. तुम्हाला सोडून कुठेच जावंसं वाटेना. ती थोडंसं लाजून म्हणाली. असं? ठीक आहे मग, मी रिटर्न पाठवतो त्यांना. रुद्रांश मोबाईल घेऊन कॉल लावत म्हणाला. तशी ती त्याचा हात धरत म्हणाली, अहो काय करताय, मी असंच बोलले. चला. आणि ती हसतच उठली. रुद्रांश पण हसत उठला. दोघेही बाहेर आले. 3 पोलीस जीप बाहेर उभे होते. तिघांनीही रुद्रांशला सॅल्यूट केला. त्यातला एक पुढे येत म्हणाला, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, रुद्रांश स्मित करत म्हणाला. इथे साईन करा सर. तो फाईल समोर धरत म्हणाला. रुद्रांशने एका पेपरवर साईन केली आणि अंजूकडे बघत म्हणाला, मिसिंग रिपोर्ट आहे तुझी. अंजू मान हलवत हसली. दोघेही मग पोलिसांसोबत जीपमध्ये बसले. मी घरी जाऊ की नको? यांच्यासोबत रात्रभर बाहेर होते. घरी गेले तर सगळेजण काय म्हणतील? कशाला काय म्हणतील? मी होणारी बायको आहे यांची. पण झाली नाही आहे अजून. कदाचित ते काही बोलणार नाहीत, पण मी. असं शोभत नाही खरं.
त्यापेक्षा घरीच नको जायला. अंजूने मनातच असा विचार केला. ती रुद्रांशकडे बघत म्हणाली, मी रूमवर जाते. घरी चल ना, तो म्हणाला. नाही नको, मी नंतर येईन हवं तर, पण आता नको प्लीज, ती तोंड बारीक करत म्हणाली. तिच्या क्यूट फेसला बघून त्याला नकार द्यावासा वाटेना, पण तरीही त्यानं हळूच विचारलं, का? त्यांना फेस करण्याची भीती वाटते की काय? तिनं आश्चर्यानं विचारलं. तुम्हाला कसं? तेवढं तर ओळखतोच मी तुला, तो हसून म्हणाला आणि पुढे बघत म्हणाला. मुकेश, त्या रूटला घे जीप. अंजूला कौतुक वाटलं आता त्याचं. बरं, ऐका ना अंजू. रुद्रांश, समीरचा नंबर द्या ना मला. अंजू, त्याचा नंबर? कशाला? रुद्रांशने तिच्याकडे बघून साशंक होत विचारलं. तिला आता त्याची मजा घेण्याची हुक्की आली. थोडंसं काम आहे, ती सिरियस होत म्हणाली. मला सांग, मी सांगतो त्याला, तो म्हणाला. जेलस फील करताय का? अंजूने हसत विचारलं. जेलस? आणि मी? काहीतरीच. मी जेलस नाही होत कधी, तो खांदे उडवत म्हणाला. हो का? पाहिलं पिल्लूच्या बड्डेला, अंजू हसत म्हणाली. रुद्रांशने तिच्याकडे हाताची घडी घालून बघत म्हणाला. तेव्हा कंडिशन वेगळी होती. आता जेलस फील करण्याचा सवाल येतच नाही, कारण तू आता माझी होणार आहेस. त्यानं तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. अंजू लाजत हसली. त्यानं तिला समीरचा नंबर दिला. अंजू रूमवर आली आणि गेल्या गेल्या बेडवर डोळे बंद करून पडली. रुद्रांशसोबतचा प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोरून जसाच्या तसा सरत होता आणि त्या प्रत्येक क्षणाबरोबर तिच्या चेहऱ्यावरची स्माईल मोठी मोठी होत चालली होती. या तिघींनीही एकमेकींकडे बघून इशारा केला. पिया अंजूकडे बघत म्हणाली, मधू, रात्री काहीतरी झालेलं दिसतंय. अंजू लगेच नॉर्मल झाली. मधू पण त्याच टोनमध्ये म्हणाली, काहीतरी? खूप काही झालेलं दिसतंय मॅडम. अंजूने डोळे उघडून बघितलं तर तिघीही तिच्याकडे खोडील हसत बघत होत्या. खरं खरं सांगायचं हा अंजू, काय घडलं रात्री? मधूनं तिच्या शेजारी बसून मोठ्या उत्साहात विचारलं. तशी ईशा हातवारे करत म्हणाली, अगं व्हायचंय काय? ती शांत आणि मदहोश करणारी रात्र, तो थंडगार वारा आणि त्यात फक्त हे दोघे अगदी एकमेकांच्या जवळ, एकमेकांच्या. ए गप ग इशू, काहीतरीच असतं तुझं. अंजू ईशाला मध्येच थांबवत ओरडली आणि पुन्हा म्हणाली, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही झालंय. पिया तिच्या शेजारी बसत म्हणाली. मग कसं आहे मॅडम? तुमच्या या छोट्याशा चेहऱ्यावर जी भली मोठी स्माईल आहेत ना, त्यावरून आम्ही आमचे तर्क. राहू द्यात तुमचे तर्क बाजूला, अंजू तिलाही मध्येच थांबवत म्हणाली. मध्येच ती गालामध्ये हसली. ओ हो, अजूनही कशी लाजतीयस बघ तू आणि म्हणे काही झालं नाही. काय सरप्राईज दिलं सौरभनी? पियानं कुतूहलानं विचारलं. तशी अंजू म्हणाली, तुम्हाला माहीत नाही का मॅडम, तुम्हीच तर तयारी केली होतीत. हो, पण त्यामुळे तू इतकी खुश? शक्यच नाही. कुछ तो गडबड है बॉस, बोल पटकन, ती हसत म्हणाली. अंजूने त्या तिघींकडे एकदा बघितलं आणि मनात विचार केला, काय करू? यांना सांगू का? नाही, नको, रुद्रांश नाराज होतील. पण मग सांगू काय यांना? कुठे हरवलीस? बोल पटकन, मला ऐकायचंय तुमच्या रोमॅन्टिक डेटबद्दल, ईशा एक्सायटेड होत म्हणाली. एवढं एक्सायटेड होण्याची गरज नाही आहे, नॉर्मल डेट होती, पण छान होती. माझ्या आयुष्यामध्ये फर्स्ट टाईम घडतंय ना असं, त्यामुळेच खूप खुश आहे मी. विश्वासच बसत नाही आहे जे घडलं त्यावर. सौरभ आणि मी, ते खरंच खूप खूप चांगले आहेत. अंजू पुन्हा स्वतःमध्ये हरवत म्हणाली. ईशा पटकन म्हणाली, एक किस तरी? ए नाही ग, तसलं काही नाही. तू ना इशू, तुझ्या मनाचे घोडे जागेवरच राहू देत. तुझ्यासारखेच आहेत ते, कुठेही उड्या मारत जातात. अंजू तिला ओरडत म्हणाली. हे मात्र 100% बरोबर म्हणालीस तू अंजू. हिच्या मनाच्या घोड्यांना खरंच लगाम नसतो. अंजू हसत म्हणाली आणि तिनं पियाला टाळी दिली. तिघीही ईशाला हसू लागल्या. ईशानं तिघींकडे थोडंसं रागाने बघितलं. ती तिच्या बेडवर जाऊन बसत म्हणाली, ठीक आहे, नाही बोलणार इथून पुढे. अगं मस्करी करतोय ग, बसलीस रुसून लगेच, पिया तिला म्हणाली. पण ईशा तिला रिप्लाय न देता तिचं काम करत बसली.
अंजू पियाकडे बघून डोळा मिचकावत म्हणाली, बाय द वे पिया, मी कुणासाठी तरी काहीतरी आणलंय. काय ग पिया? काय करू आता सांगून? जिच्यासाठी आणलं ती तर बोलेना झालीये. अंजू ईशाकडे बघत म्हणाली. ईशानं तिच्याकडे तिरकी नजर करून बघितलं आणि परत तिचं काम करू लागली. अगं पण आम्हाला तरी सांग काय आणलेस ते, मधू तिला म्हणाली. अंजू मग हळूच म्हणाली, मी ना समीरचा नंबर आणलाय. काय? खरंच तू त्याचा नंबर आणलास? ते पण माझ्यासाठी? ईशानं मोठ्यानं विचारलं. अंजू मान हलवत हो म्हणाली. दे ना मग मला माझा मोबाईल. ईशा मोबाईल शोधत म्हणाली. कशाला? तुला तर आता बोलायचं नव्हतं ना? अंजू भाव खात म्हणाली. मी पण मस्करी करत होते ना अंजू, समजतच नाही बघ तुम्हाला. बरं दे ना नंबर प्लीज. ईशा लाडात येत म्हणाली. पिया मधूला इशारा करत उठली आणि बाजूला गेली. इकडे मधू पण बाजूला गेली. नंबर हवा तुला? अंजूने विचारलं. निशानं हसून होकारार्थी मान हलवली. हे घे. अंजू निशाकडे मोबाईल करत म्हणाली. ईशा तो घेणार तेच अंजूनं मोबाईल पियाकडे फेकला. अंजू, दिस इज नॉट फेअर यार, ईशा चेहरा पाडत म्हणाली. ओय हिरोईन, नंबर पाहिजे ना? मोबाईल पकडून दाखव, पिया हसत म्हणाली. असं? थांब. ईशा पियाकडे जात म्हणाली. पियानं मोबाईल मधूकडे फेकला. ईशा मधूकडे गेली तर तिनं मोबाईल अंजूकडे फेकला. बराच वेळ ईशा फोन पकडण्याचा प्रयत्न करत होती, पण या तिघी तिच्या हाती लागू न देता तिची मजा घेत होत्या. शेवटी निशा थकून म्हणाली, नको मला नंबर, ठेवा तुमच्याकडेच. ती तिच्या बेडवर जाऊन बसली. या तिघीही तिला हसायला लागल्या. अंजू मग तिच्यासमोर मोबाईल धरत म्हणाली, हे घ्या मॅडम. ईशानं लगेच नंबर सेव्ह केला आणि अंजूला मिठी मारत म्हणाली, थँक्यू अंजू, आय लव्ह यू. यू आर मोस्ट वेलकम. फक्त त्या बिचाऱ्यावर कृपा कर आणि त्याला जास्त त्रास देऊ नकोस, नाहीतर तो पण पळून जायचा. अंजू तिची उडवत म्हणाली. ईशानं तिच्याकडे बारीक नजर करून बघितलं आणि मग हसत म्हणाली, यावेळेस मी सक्सेसफुल होणारच, सोडणारच नाही त्याला, क्योंकि ये चीज बडी है मस्त मस्त. या तिघी एकमेकींकडे बघून कपाळावर हात मारत हसल्या. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.